स्मार्ट मीटर लागलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे आता कुठलंही अंदाजपंची काम नाही. 100% सगळे फिडर जे आहेत त्याच्यावर काम झालंय. ग्रीड सपोर्ट चार्ज जो आहे हाही रेट्रोस्पेक्टिव्ह नाही. ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून आपल्याला लावायला सांगितलाय. त्यानुसार तो आपण लावलाय. आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू 9 रुपये 30 पैसे, तेलंगणा 9 रुपये 20 पैसे, मध्य प्रदेश 8 रुपये 27 पैसे, महाराष्ट्र 8 रुपये 19 पैसे, उत्तर प्रदेश 8 रुपये 15 पैसे, गुजरात आपल्यापेक्षा आत्ता कमी आहे, तो 7 रुपये 87 पैसे आहे. पण आता आपण दरवर्षी, कारण आपला आता मल्टी इयर टॅरिफ झालेलं आहे, मल्टी इयर टॅरिफमध्ये दरवर्षीचं 2030 पर्यंतचं टॅरिफ हे आता आपलं फायनल झालं आहे. आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील? 29-30 मध्ये अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7 रुपये 43 पैसे. जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार, जे गेल्या 20 वर्षातला वाढीचा कल आहे त्यानुसार ते 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7 रुपये 43 पैसे MERCने आता फिक्स केलं आहे. त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू. आजही जे आपल्याला सांगितलं जात आहे, एक जर गुजरात सोडला तर बाकी सगळ्या राज्यांपेक्षा आजही आपण कमी आहोत. आणि 2च वर्षामध्ये आपण गुजरातपेक्षा कमी जाऊ. 2 वर्षानंतर जे टॅरिफ आपल्याला दिलेलं आहे ते आपलं गुजरातपेक्षा कमी होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सातत्याने सांगितलं जातं की महाराष्ट्रातलं टेरिफ हाय आहे, मला आपल्याला सांगायचं आहे की जर महाराष्ट्रातलं टेरिफ हाय असतं, आपल्याला आश्चर्य वाटेल. आपल्याकडे उद्योगांमध्ये विजेचा वापर हा प्रचंड वाढलेला आहे. आणि सगळ्यात मोठा रेकॉर्ड तर असा आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये विजेची एकूण मागणी 20% वाढली आहे. 20%. 20% कशाला म्हणतात? पूर्वी 10 वर्षात 20% वाढत नव्हती. याचा अर्थ असा आहे की उद्योगही येत आहेत, विजेचं कन्झम्पशनही वाढतंय. ज्या राज्यामध्ये, समजा जर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विजेचे दर असते तर आजूबाजूची सगळी राज्य कॉम्पिटिटिव्ह आहेत, लोक तिथे गेली असती. पण ती गेली नाही आहेत, ती महाराष्ट्रात आलेली आहेत. अनेक वेळा लोक काय आहे सांगताना सोयीचं स्टॅटिस्टिक्स देतात. महाराष्ट्रामध्ये तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुटी ज्या दिलेल्या आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत की त्या सगळ्या आजही, त्या सगळ्या सुटी जर अकाउंट फॉर केल्या तर आपण सगळ्यात कमी जाऊ. आणि तिसरं तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, ग्रीड सपोर्ट चार्जमधनं समजा जर पूर्वी एवढाच पैसा कमवायचा असेल किंवा त्यापेक्षा जास्ती कमवायचा असेल तर केवळ बॅटरी स्टोरेजमध्ये गेलं तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आज प्रश्न कसा आहे, ज्या बँकिंगचा आपण बोललो, जी काही वीज तो तयार करतोय त्यातली 35% वीज तो दिवसा वापरतोय आणि 65% वीज तो रात्री आपल्याला मागतोय. त्यामुळे नेट वी आर द लुझर. आपण जर या ठिकाणी TODचा टाइम ऑफ द डेचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो जर आणला नाही तर उद्या आपल्या खिशातनं पैसे द्यावे लागतात. मग आपल्या खिशातनं जर पैसे दिले, पैसे तर काही कंपनी देत नाही. MERC काय करते? MERC किती पैसे ते द्यायचे आहेत त्याचा हिशोब लावते आणि इथे बसलेल्या प्रत्येक ग्राहकावर तो टाकते. तर आपण दुसऱ्याला लॉस न करता जर एखादा निर्णय केला तर तो निर्णय योग्य आहे. पण आपला लॉस करून दुसऱ्याचं प्रॉफिट करायचं, आपला म्हणजे सामान्य ग्राहकाचा लॉस करून दुसऱ्याचं एक विविक्षित 40,000 लोकांचं प्रॉफिट आणि 3 कोटी लोकांचा लॉस, हे काही योग्य नाही. त्यामुळे हा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. मात्र ज्या लोकांना असं वाटत असेल की याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय त्या सगळ्यांना आम्ही सांगितलंय तुम्ही बॅटरी स्टोरेजमध्ये जा तर तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त फायदा होईल. आणि तिसरं आपण जे सांगितलं, मागच्या वेळेस मी हे जे सगळे सोलर ऑपरेटर आहेत त्यांची बैठक घेतली, मी जे कबूल केलं होतं त्या संदर्भातली बैठक झाली. आपण म्हणता तशी पुन्हा एक बैठक घेत तुम्हालाही बोलू.